महाराज आदिलशाह संघर्ष. सिद्दी जोहरचा पराभव. विजापूर दरबाराने आपला सर्व सामर्थ्यवान सरदार अफजल खान हा महाराजांविरुद्ध कसा पाठविला आणि त्याचा कसा दारुण पराभव झाला याची हकीकत आपण मागच्या प्रकरणात पाहिली. अफजल खानाची बहुतांश फौज या लढाईत गादर झाली आणि त्या सर्व परिस्थितीचा महाराजांना फायदा मिळाला. त्याने चंदनवंदन, वसंतगड, पन्हाळा, रांगणा, खेळणा इत्यादी किल्ले जिंकून घेतले. अफजल खानाच्या पराभवाचा आदिलशाही शासनाला जबरदस्त धक्का बसला, परंतु तरीही आदिलशाही दरबाराने काळाचे आव्हान पुन्हा स्वीकारले आणि आपला दुसरा पराक्रमी सरदार रुस्तुम खान आणि अफजल खानाचा मुलगा फजाल खान यांना महाराजांविरुद्ध पाठवले. त्यांनी महाराजांचा मुक्काम पन्हाळ्याला होता म्हणून पन्हाळ्याला वेढा दिला. यावेळी महाराजांचे पराक्रम सरदार नेताजी पालकर, सिधोजी पवार इत्यादी जबरदस्त प्रतिकार केला आणि आदिलशाही सैन्याचा दारुण पराभव करण्यात त्यांना यश मिळाले. आदिलशाही सैन्याने घाबरून जाऊन पळ काढला. रुस्तमजी खान याला महाराजाचा बंदोबस्त करणे शक्य नाही ही गोष्ट आता स्पष्ट झाली, म्हणून आदिलशाहने कर्नाटकातून कुर्नूल परगण्याचा सुभेदार सिद्दी जोहर याची महाराजांवर स्वारी करण्याकरिता म्हणून खास नेमणूक केली. सिद्दी जोहर हा खास पराक्रमी आणि शूर असल्यामुळे त्याची स्वारी म्हणजे महाराजांना एक गंभीर संकट ठरले. सिद्दी जोहरच्या नेमणुकीची वार्ता येताच आदिलशाहवर मात करण्याकरता म्हणून महाराजांनी नेताजी पालकरला आपल्या 5,000 घोडेस्वार सैनिकांशी विजापूर स्वारी करण्याकरिता पाठवले. अत्यंत चपळ हालचाली करून नेताजीने विजापूरच्या उपनगरांवर हल्ला चढविला. प्रत्यक्ष राजधानीवर मराठा सैन्य चालून आल्याने आदिलशाही सरकाराला मोठा धक्का बसला. आदिलशाहने खवास खानाची मदत घेऊन हा हल्ला कसाबसा परतून लावला. या हल्ल्यामुळे महाराजांना कसेही करून नष्ट केले पाहिजे हा आदिलशाहचा निश्चय अधिकच दूर पडला आणि सिद्दी जोहरने सावधानपणे आपली पावले टाकविता असे त्यांनी सल्ला दिला. सिद्दी जोहरच्या आगमनाची वार्ता ऐकून महाराजांनी मिरजेहून माघार घेऊन पन्हाळा किल्ल्यात आश्रय घेतला, म्हणून सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. यावेळी सिद्दी जोहरजवळ प्रचंड सैन्य होते. त्याच्या पायदळात 35,000 सैनिक आणि घोडदळात 20,000 घोडेस्वार यांचा अंतर्भाव होता. याशिवाय सिद्दी जोहरच्या सैन्यात अनेक अनुभवी सेनापती भरणा होता. सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिल्यानंतर पद्धतशीरपणे किल्ल्याची नाकेबंदी केली. गडावर दिवसेंदिवस अन्न पाण्याची दुर्भिक्षा जाणू लागली. अशा रीतीने महाराज पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकले आणि मराठ्यांवर फार मोठे गंभीर संकट येऊन कोसळले. या वेड्यातून महाराजांची सुटका कशी होईल याची चिंता प्रत्यक्ष मराठ्याला भेडसावू लागली. नेताजी पालकरने बाहेरून हल्ले चढवून किल्ल्याचा वेढा खिळखिळा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही. अशा कठीण परिस्थितीत शक्तीपेक्षा युक्तीच आपल्याला उपयोगी पडेल हे महाराजांनी बरोबर ओळखले आणि त्यांनी त्या दृष्टीने हालचाल करण्यास प्रारंभ केला. याचवेळी औरंगजेबानेही परिस्थितीचा फायदा घेऊन महाराजांना नष्ट करण्याचे ठरवले. मोगल दरबारातील श्रेष्ठ उमराव शाहिस्ते खान याची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली. या घटनेमुळे पन्हाळ्याहून स्वतःची लवकर सुरक्षा करून घेणे हे महाराजांकरिता आवश्यक बनले. मोगल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त युतीसमोर आपला टिकाव लागणार नाही हे महाराज जाणून होते, म्हणून त्यांनी स्वतःची सुटका करण्याचे प्रयत्न जारीने चालवले. या किल्ल्यात दाणा वैरण्याचा अनुभव असल्यामुळे आपण किल्ला मोगलांच्या ताब्यात देऊ इच्छितो असा निरोप त्यांनी सिद्दी जोहरला पाठविला. सिद्दी जोहर आणि त्यांचे सैन्य यांच्यात या निरोपामुळे आनंदाची एक लाटच निर्माण झाली. किल्ला आता ताब्यात आलाच असे सिद्दी जोहरच्या सैन्याला वाटू लागले. त्यामुळे सिद्दी जोहरने सैन्य बेसावध बनले. याचा महाराजांनी अचूक फायदा घेतला. 13 जुलै 1660 रोजी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन महाराज आपल्या 1000 मावळा सैनिकांशी गडावरून निसटले. शत्रू सैन्याला महाराज निसटल्याने बऱ्याच वेळानंतर लक्षात आले आणि ज्यावेळी कळले त्यावेळी बरेच गडबड उडाली. सिद्दी जोहरने ताबडतोब महाराजांच्या पाठलागास प्रारंभ केला. आदिलशाही सैन्याने महाराजांना गजापूरच्या खिंडीत गाठले. यावेळी महाराजांनी मी किल्ल्यात पोचेपर्यंत शत्रू सैन्याला गजापूरच्या खिंडीत अडवून धरावे असा बाजीप्रभूचा आदेश दिला. बाजीप्रभूने महाराजांना तसे वचन दिले आणि महाराज तिथून गडावर जाण्याकरिता म्हणून निघून गेले.
एवढ्यात सिद्दी मसूद आणि फाजल खान यांच्या नेतृत्वाखाली सैन्य गजापूरच्या खिंडीत येऊन पोहोचले. बाजीप्रभूने त्यांची वाट अडवली. खिंडीतील मार्ग अरुंद असल्यामुळे शत्रू सैन्याला बाजीप्रभूचा पराभव केल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते. अशा स्थितीत गजापूरच्या खिंडीत भीषण रणकंद घडून आले. बाजीप्रभूंचे शेकडो सैनिक पटापट ठार मारले जात होते. याच वेळी एक तोफेचा गोळा बाजीप्रभूस लागला आणि बाजीप्रभू खाली पडला. परंतु तरीही बाजीप्रभूने किंवा त्यांच्या सैनिकांनी आपल्या जागा सोडल्या नाहीत. महाराज गडावर पोहोचण्याचा तोफेचा इशारा होतपर्यंत आपण लढलेच पाहिजे असे बाजीप्रभू आपल्या सैनिकांना सांगत होते. तेवढ्यातच महाराज गडावर पोहोचल्याचा तोफेचा इशारा झाला आणि बाजीप्रभूने शांतपणे प्राणत्याग केला. महाराजांच्या जीवनात आणि मराठ्यांच्या इतिहासात बाजीप्रभूचे हे आत्मबलिदान अत्यंत गौरवाचे आणि तेजस्वी प्रकरण समजले जाते. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढून स्वामीनिष्ठा किती प्रखर असू शकते हेच बाजीप्रभूने सर्व जगाला दाखवून दिले. ग्रीकांच्या इतिहासात सुद्धा आपल्याला असाच एक तेजस्वी प्रसंग आढळून येतो. 2500 वर्षापूर्वी लिओनिडास या ग्रीन राजाने हजारोंच्या संख्येने चालून येणाऱ्या इराणी सैन्याला थर्मापिलीच्या अरुंद खिंडीत सतत 3 दिवसापर्यंत अडवून धरले आणि शेवटी त्या सर्वांनी वीरगती पत्करली. बाजीप्रभूच्या संग्रामाची तुलना आपण धर्मपिल्लाच्या प्रसंगाशी करावी लागते. गजापूरच्या खिंडीला पुढे म्हणून पावनखिंड असे नाव पडले. महाराजांनी विशाळगडात आश्रय घेतला होता. त्या किल्ल्यापर्यंत सिद्दीजोहरचे सैन्य जाऊन पोहोचले. विशाळगडाला ताबडतोब वेढा देण्यात आला. त्र्यंबक भास्कर या अधिकाऱ्याकडे महाराजांनी वेढा चालविण्याची जबाबदारी सोपवली. महाराज स्वतः राजगडास मुक्कामास आले आणि त्यांनी मोगल आणि आदिलशाही या दोन्ही सत्तांना तोंड देण्याची तयारी चालवली. परंतु दोन्ही सत्तांशी एकाच वेळी लढाई करणे ही गोष्ट सोपी नाही असे लवकर महाराजांच्या लक्षात आले. म्हणून महाराजांनी आदिलशाही रुस्तुम खानाच्या मार्फत संबंध बांधले आणि मैत्रीचे बंधन प्रस्थापित केले. सिद्दीजोहर मात्र आदिलशाहच्या मनातून उतरला. ही गोष्ट सिद्दीजोहरच्या मनाला इतकी लागली की त्याने शेवटी आत्महत्या केली. अशा रीतीने आदिलशाही तात्पुरती मैत्री प्रस्थापित केल्यानंतर महाराजांनी शाहिस्तेखानाकडे आपले सर्व लक्ष वळविले.